लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या 8 जानेवारीच्या भागामध्ये काजू सांगत असते, यांनी हे मावशीचं घर आपलं सांगितलं ना, हे काही आपल्याला आवडलेलं नाही आहे. हे वागणं खूप चुकीचं आहे. यावरती आता दिनकर म्हणतो, हो खरंच कले, मला पण नाही हे वागणं पटलं. कला म्हणते, राहू दे, आता आपण या वेळेची ही वेळ निभावून नेऊया, मग बघू पुढे काय होते. तोपर्यंत नैना आता संगीताकडे येते आणि मम्मी, मला तुला खूप महत्त्वाची गोष्ट सांगायचं आहे. आणि त्यावेळेला संगीता म्हणते, आत्ता काही बोलू नकोस. ती आता नैनाला बोलूच देत नाही, तिला राहुलबद्दल बोलायचं असतं. त्यावेळेला ती म्हणते, हे बघ, ती लोक येतील, तू पटापट उरकून घे बरं, कोणत्याही गोष्टीमध्ये हायगाई नको आणि शांतपणे विचार कर, घाबरू वगैरे काहीच नको. तोपर्यंत तिकडे आता सुकन्या येते आणि म्हणते, खरंच ग संगीता, तुझी कला ना अगदी 100 नंबरी सोनं आहे ग, किती सुंदरपणे सगळं आटपलं बघ ना. केल्यावरती तिची दृष्ट काढ. संगीता म्हणते, अगं हो ग, मला पण या घरामध्ये फक्त कलाचाच आधार आहे. तोपर्यंत सगळी आता चांदेकर मंडळी जायला निघतात. त्यावेळेला रजनी सांगत असते, मला असं वाटतंय आपण नैनाला घेतलेल्या सगळ्या साड्या वगैरे घेतल्यात का, नाहीतर आपण तिथे गेल्यावरती लग्न ठरवल्यावरती साडी द्यायला जाऊ आणि गडबड होईल. आबा म्हणतात, असं कसं, माझ्या दोन्ही सुना इतक्या व्यवस्थित आहेत ना, सगळी कामं चोख पार पाडतात आणि हाच व्यवस्थितपणा तुम्ही नैनाला शिकवा. अद्वैत म्हणतात, हो त्या शिकून घेतील, तशा त्या हुशार आहेत. यावरती आबा हसायला लागतात. अद्वैत म्हणतो, काय झालं हसायला. आबा म्हणतात, आता आम्हाला आमचा प्रेमवीर दिसायला लागलाय, नैनाच्या अचूक प्रेमात पडलाय बरं. असं म्हणत इकडे सगळेजण अद्वैतची खिल्ली उडवतात. रजनी म्हणते, मग काय, लग्नाच्या आधीच आपल्या बायकोची बाजू घेतोय. सगळेजण नैनाला बघायला निघतात. तोपर्यंत इकडे आता सगळं काम आवरून कला जायला निघते. संगीता म्हणते, ती लोक यायच्या आधी तू निघ बरं. त्यावरती सुकन्या कलाचं कौतुक करत असते आणि त्यावेळेला कला म्हणते, आई तू आज खूप छान दिसतेस. संगीता म्हणते, मावशीचीच साडी आहे अगं ही. त्यावरती सुकन्या म्हणते, नाही ग, पण संगीता मुळातच गोड आहे. तोपर्यंत नैना खूप अस्वस्थ असते. कला तिच्याकडे येते आणि नैनाताई, सगळं तुझ्या मनासारखं होईल, तू नको बरं काळजी करू, असं म्हणत तिला मिठी मारते आणि जायला निघते. जायला निघालेल्या कलाच्या समोर आता चांदेकर फॅमिली येते. आता मात्र कला दारातून बाहेर पडणार तितक्याच चांदेकर फॅमिली आल्यामुळे संगीता गडबडते. त्यावेळेला संगीता म्हणते, जा नैनी, तू आज जा, ट्रे वगैरे तयारी कर. आणि कले, तुला आता बाहेर पडता येणार नाही, इथून पुढे बाहेर पडायचं नाही, रूममध्ये जाऊन राहायचं. कला म्हणते, पण आई. संगीता म्हणते, हो, ते लोक जाईपर्यंत तुला रूममध्ये राहायला पाहिजे. आणि आता काहीच पर्याय नसतो. तोपर्यंत सगळी चांदेकर मंडळी दारात येऊन उभी राहतात आणि त्यावेळेला दिनकर म्हणतात, अगं संगे, काय अशी करतेस, कलाला दिवसभर डांबून ठेवण्याची शिक्षा. संगीता म्हणते, दुसरा काही पर्याय नाही आणि ती कलाचा हात धरून आत नेते. चांदेकरांच्या स्वागताला सुकन्या येते आणि म्हणते, मी नैनाची मावशी. तोपर्यंत इकडे कलाला घेऊन संगीता रूममध्ये येते आणि म्हणते, प्लीज एक दिवस ॲडजस्ट कर, कारण त्या लोकांनी तुला पाहिलं ना तर खूप मोठी गडबड होईल. उगाचच ना आपल्या नैनीचं लग्न मोडायला नको, नैनीसाठी तरी तू इतकं करूच शकतेस ना. यावरती आता जगन्नाथ येतो आणि म्हणतो, हे बघ संगीता, तुझं हे वागणं मला पटत नाही आहे. एका पुरीच्या सुखासाठी दुसरीला तू डांबून ठेवतेस. यावर संगीता म्हणते, हे बघा, नैनीच्या लग्नासाठी मी काही करू शकते. सुकन्या सांगते, इकडे मी नैनाची मावशी, मी संगीताची बहीण, या तुम्ही, मी संगीता आणि भाऊजी यांना बोलवते. असं म्हणत सुकन्या सगळ्यांचं स्वागत करते. मग चांदेकर परिवार सुकन्याच्या घरामध्ये येऊन बसतो. तोपर्यंत संगीता आणि दिनकर हे सुद्धा बाहेर यायला निघतात. कलाला आतमध्येच ठेवलेलं असतं. तोपर्यंत संगीता सांगत असते, नैनी, तू एक काम कर, आत्ताच्या आत्ता छानपैकी ट्रे घे आणि ठुमकत मुरडत तू बाहेर ये. आणि हे बघ कले, मला माहिती आहे तू माझं 100 नंबरी सोनं आहेस. ज्या वेळेला मला साथीची गरज असते, तू माझी साथ कधीच सोडत नाहीस. असं गोडगोड बोलून संगीता कलाला रूममध्ये लॉक करून निघून जाते. तोपर्यंत इकडे आता सगळ्या चांदेकरांचं छानपैकी बोलणं चालू असतं आणि त्यांना सुकन्याचं घर खूप आवडलेलं असतं. त्यावेळेला सरोज म्हणते, तुमचं घर खूप छान आहे यावरती संगीता म्हणते, थँक्यू. त्यावेळेला रोहिणी म्हणते, म्हणजे तुमचं ते जुनं घर आहे ना कपिल तीर्थावरचं, ते सुद्धा पाहायला मला आवडेल बरं का. असं म्हणत रोहिणी विचार करते, काय बाई डॅम्बिस आहे, म्हणजे हिने एवढं सगळं कसं काय मॅनेज केलं असेल, म्हणजे हे घर वगैरे, खरंच बाबा हिची कमालच आहे. असं म्हणत रोहिणी मनातल्या मनात विचार करते. त्यावेळेला आता मात्र आबांची ओळख करून देत असताना तिथे दिनकर येतो. त्यावेळेला संगीता म्हणते, हे आमच्या नैनीचे बाबा आणि हे आहेत ना, हे आबा, यांना सगळे आबाराव म्हणतात.
यावरती दिनकर त्यांना नमस्कार करतो. त्यानंतर संगीता एक एक करत सगळ्यांची ओळख करून देते. मग संगीता म्हणते, हे आहेत ना, हे आपल्या जावई बापूंचे वडील. संगीता म्हणते, सॉरी म्हणजे मी काही ठरायच्या आधीच जावई बापू बोलले. ते इतके दिवस मनात माझ्या तेच चाललंय ना, तेच पटकन तोंडावरती आलं, जावई बापू. त्यावरती सगळेजण हसायला लागतात आणि त्यावेळेला संगीता म्हणते, हे आहेत ना, हे अद्वैतरावांचे वडील, या आई, ह्या काकू आणि हे आमच्या नैनीचे बाबा. असं म्हणत दिनकररावांची ओळख करून दिल्यावरती आबा म्हणतात, तुम्ही उभे का, या बरं, तुम्ही पण इथे बसा. असं म्हणत आबा आता दिनकरला बसायला सांगतात. दिनकर म्हणतो, नाही मी इथे उभा बरा आहे. त्यावरती रोहिणी म्हणते, तुमचा हँडीक्राफ्टचा बिझनेस आहे ना. आता दिनकर गडबडतो आणि संगीता सांगते, हो आमचा हँडीक्राफ्टचा बिझनेस आहे. दिनकरराव म्हणतात, नाही ते आमची कला. असं सांगून ते कलाचं आमचं छोटंसं एक दुकान आहे मातीचे खेळणी बनवण्याचं असं सांगणार असतात. तितक्यात कलाचं नाव काढल्यावर ती संगीता म्हणते, नाही म्हणजे ते हँडीक्राफ्टच्या बिझनेसला बिझनेस मानत नाहीत, ते कला मानतात. ती त्यांची कला आहे, कलाच ते जोपासतात आणि कला जोपासत ते आत्तापर्यंत इतके पुढे आले. असं म्हणत संगीता विषय फिरवते. तोपर्यंत इकडे आता कला रूममध्ये असते आणि बराच वेळ रूममध्ये सकाळपासून उपाशी तापाशी बसलेली आणि सगळी कामं करून कला दमलेली असते. इकडे तिकडे पाहत असते आणि विचार करते, या सगळ्यामधून काही चुकीचं घडलं नाही तर ठीक आहे. म्हणजे आपण त्यांच्याबद्दल असं काहीतरी करतोय हे त्यांना समजलं खोटं नाटं तर मात्र नैनिताईचा संसार मोडायला नको. तोपर्यंत इकडे अद्वैत इकडे तिकडे पाहत असतो. सरोज म्हणते, तुम्ही हे सगळं दाखवण्यापेक्षा तुमच्या नैनीला ना, आमच्या अद्वैतचं लक्ष लागत नाहीये. तोपर्यंत संगीता सांगते, हो तर आमच्या नैनीचं पण लक्ष लागत नाहीये. असं म्हणत नैनाला ती बाहेर बोलवते. नैना चहा घेऊन येते. सगळ्यांना एक एक करत चहा द्यायला लागते. तर तिच्या हाताला चहाचा गरम चटका लागतो कपाचा. अद्वैत उठतो आणि काय झालं नैना. यावरती नैना म्हणते, नाही काही नाही, तुम्ही बसून घ्या. असं म्हणत ती अद्वैतला बसायला सांगते. अद्वैतला बसायला सांगितल्यावरती एक एक करून सगळ्यांना चहा देते. ज्या वेळेला राहुलकडे चहा घेऊन येते त्यावेळेला ती आता राहुलला चहा पुढे केल्यावरती राहुल तिच्या हाताला स्पर्श करतो आणि नैना मोहरते. तिला अद्वैत नाही तर राहुल हवा असतो. सगळ्यांना चहा देऊन झाल्यावरती संगीता सांगते, अगं पाया पड. त्यावेळेला सुकन्या म्हणते, मोठ्यांपासून सुरुवात कर, आधी आबांच्या पाया पड. असं म्हणत आता पाया पडायला सांगितल्यावरती नैना वाकून सगळ्यांच्या नमस्कार करते. रोहिणी विचार करते, चांगलंच जुळवून आणलंय ह्या लोकांनी. एवढं मोठं घर, श्रीमंत, हे सगळं कसं काय मॅनेज केलं काय माहिती. सगळ्यांना नमस्कार करून झाल्यावरती आता इकडे आबा म्हणतात, चला मग आता लग्नाची बोलणी करायला काहीच हरकत नाही आहे. लग्नाची बोलणी म्हटल्यावरती इकडे राहुल चिडतो आणि तो आपला कप जोरात आपटतो. सगळेजण राहुलकडे पाहतात. राहुल म्हणतो, सॉरी म्हणजे चुकून झालं, तुम्ही करा तुमची बोलणी. पण नैनाला समजतं की राहुलला हे लग्न आपल्याप्रमाणेच मान्य नाही आहे. लग्नाचा आता मात्र राहुलच्या डोक्यात पण काहीतरी विचार आहे हे नैनाला समजतं आणि नैना आता राहुलचा कल घेण्याचं ठरवते. तोपर्यंत इकडे आता ज्या वेळेला कला रूममध्ये असते तिच्या हातातून एक फ्रेम खाली पडते. आवाज येतो. रोहिणी म्हणते, कोणीतरी आहे का रूममध्ये. त्यावेळेला संगीता बाजू सावरत म्हणते, ती आमची काजू, फॉरेनला शिकते ती आले म्हटले ना, ती आहे रूममध्ये. असं म्हणत संगीता आता काजू रूममध्ये आहे असं खोटंच सांगते. कला घाबरते. तोपर्यंत संगीता येते आणि सुकन्या म्हणते, तू काळजी करू नकोस, मी कलाला भेटते, तिला काही खायला वगैरे हवे का बघते. त्यावरती संगीता म्हणते, ताई तिला खायला वगैरे हवे का बघ, पण तिला जरा सांग आवाज करू नको. सुकन्या म्हणते, अगं ती काही मुद्दाम आवाज करणारी मुलगी आहे का, तू नको काळजी करू, सगळं काही ठीक होईल. असं म्हणत सुकन्या आता इकडे संगीताला समजावते आणि कलाला भेटायला जाते की कला तू न काहीतरी खाऊन घे म्हणून. तोपर्यंत दार वाजतं म्हणून कला थोडीशी गडबडते. इकडे तोपर्यंत राहुलने नैनीला बाहेर बोलवलेलं असतं बोलण्यासाठी आणि नैना कुठे दिसत नाही म्हणून अद्वैत नैनाला शोधत घरभर येतो. तर आता दार बंद असल्यामुळे अद्वैतला वाटतं की याच रूममध्ये नैनी आहे. ॲक्च्युली त्या रूममध्ये कला असते. कला रूमच्या आतमध्ये असते. अद्वैत बाहेरून बोलत असतो आणि म्हणतो, मला माहिती आहे मिस नैना, तुम्हाला हे सगळं आवडलं नाही बघणं वगैरे हा प्रोग्राम किंवा तुमचा नर्वसनेस साहजिक आहे. पण मी तुम्हाला सांगतो, ज्या वेळेला तुम्ही आमच्या घरी याल ना तेव्हा तुम्हाला कोणताही अनकम्फर्टनेस मी होऊ देणार नाही. मी तुमच्या सदैव सोबत असेन, अशी कोणतीही वेळ मी तुमच्यावरती येऊ देणार नाही, हे माझं तुम्हाला वचन आहे. आताही ती कला विचार करते, खरंच हा खूप चांगला आहे. तोपर्यंत राहुल आता इकडे नैनीला घेऊन बाहेर आलेला असतो आणि तो म्हणतो, मला हे असं लग्न वगैरे बघणं मला आवडत नाही. म्हणजे हे काय मुलींचा बाजार आहे का हा सगळा, तिथे काही नाही. जर मला तू आवडतेस तर मी तुला स्पष्टपणे सांगणार ना की नैना आय लव्ह यू, मला नैना आवडते, हे बघणं वगैरे काय आहे.
एक प्रकारे राहुलने आता इकडे नैनाला प्रपोज केलेलं असतं आणि त्याच वेळेला नैना त्याच्याकडे पाहत बसते, तिला पण तेच हवं असतं। राहुल इकडे नैनाला प्रपोज करत असतो, त्याच वेळेला अद्वैत कलाला सांगतो, खरं सांगू का तर आय लव्ह यू, या सगळ्या गोष्टींचा विचार करू नका, आय लव्ह यू, तुम्ही जेव्हा घरी याल ना तेव्हा मी तुम्हाला आयुष्यातली सगळी सुख देण्याचा प्रयत्न करेन। इकडे आता राहुलने नैनाला तर अद्वैतने कलाला आय लव्ह यू म्हटल्यामुळे आता नियतीचे फेरे बदलणार आहेत। राहुलसोबत नैनी आणि अद्वैतसोबत कला, या दोघांचं धूमधडाक्यामध्ये आता लग्न कसं होणार पाहणं रंजक ठरणार।